दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याबद्दल प्रशासनाचा जाहीर निषेध करत आज अमरावतीच्या यशोदानगर चौकात आझाद समाज पार्टी आक्रमक झाली आहे। बडनेरा बायपासवरील यशोदानगर चौकात आझाद समाज पार्टीचे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी वाहतूक थांबली असून वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या। आंदोलकांनी दारू दुकानाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। सर्वप्रथम आपण सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज या ठिकाणी आज चैतन्य कॉलनी, प्रभा कॉलनी आजूबाजूच्या परिसरामध्ये आतापर्यंत देशी दारूचे दुकान लागले नव्हते। कारण लागणार होते 2021ला, पण इथले जागृत नागरिक यांच्या जागृततेमुळे आज हे देशी दारू दुकान बंद होते। पण आज इथल्या या जयस्वालने 2021 पासून त्यांनी जे प्रयत्न केले, आज त्याचे ते प्रयत्न सफल होऊन राहिले। कारण यामध्ये प्रशासनाचा सहभाग आहे। प्रशासनाची मी कलेक्टर साहेबांना जेव्हा विचारलं का साहेब तुम्ही आज तुम्ही यांना कसं काय परवानगी दिली, कारण की 2020चे नागरिक 2021 पासून त्याचा विरोध करत आहेत, तरी कसं काय परमिशन दिली। तर कलेक्टर साहेब म्हणाले की हे माझ्याही वरतं कोणतरी आहे प्रशासन। तरी त्यांना मी म्हटलं वरतं जरी असेल पण तुम्ही जिल्ह्याचे बाप आहात, जिल्ह्याचे बाप असल्यानंतर तुमची NOC सर्वप्रथम मान्य असते, तुम्हीच प्रशासन तुम्हीच परवानगी दिली असेल। म्हणून या ठिकाणी ते दारूचे दुकान जे लागून राहिले देशी दारू दुकान, आमची येणारी पिढी बर्बाद नाही झाली पाहिजे, त्यामुळे आम्ही इथे धरणे आंदोलन दिलेले आहे। AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर। अरे निषेध असो अशी कशी होत नाही, अरे अशी कशी होत नाही।